लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या रीलमध्ये देणार आहे, त्यामुळे रील शेवटपर्यंत पाहायची आहे, शेअर आणि फॉलो देखील करायचा आहे। तर पहिला प्रश्न, लाडक्या बहिणींची ई-केवायसी कोणी कोणी करायची? तर सर्वांनी, ज्यांनी ज्यांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे, ज्यांचे पैसे बंद झाले त्यांनी, ज्यांचे पैसे चालू आहेत त्या सर्वांनी ई-केवायसी करायची आहे। दुसरा प्रश्न, ई-केवायसी ची मुदत काय असणार आहे? तर ई-केवायसी ची मुदत 18 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। 2 महिने तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। तिसरा प्रश्न, ई-केवायसी कुठे करायची? तुम्ही तुमच्या मोबाईल मधून ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमची ई-केवायसी करू शकता। तुम्ही नारी शक्तीवरून फॉर्म भरलेला असू द्या, ऑफलाईन भरलेला असू द्या, वेबसाईटवरून भरलेला असू द्या, तरी देखील तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे। चौथा प्रश्न, कागदपत्र कोणती लागणार? तर महिलेचे आधार कार्ड आणि तिच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड। हे कसे ठरवायचे? पतीच्या नावाने फॉर्म भरला असेल तर पतीचे आधार कार्ड आणि वडिलांच्या नावाने फॉर्म भरला असेल तर वडिलांचे आधार कार्ड। दोघांचाही फक्त नंबर लागणार आहे आणि दोघांच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे, कारण ओटीपी येणार आहे आणि ओटीपी आल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आमची ई-केवायसी झाली नाही, आम्ही काय करू? आम्हाला ओटीपी येत नाही, आम्ही काय करू? वेबसाईट व्यवस्थित चालू होत नाहीये। येत्या 8-10 दिवसांमध्ये, 4-5 दिवसांमध्ये वेबसाईट व्यवस्थित चालू होईल। 2 महिने मुदत आहे। 2 महिन्यामध्ये तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून घेऊ शकता, पैसे थांबणार नाहीत। त्यामुळे ही महत्त्वाची रील शेअर करायला, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला आणि फॉलो करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।